नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कारण आपण पाहत आहोत, आज वार सोमवार आहे, दिनांक 20 आहे आणि 20 एप्रिल या दिवशी आपण सर्वजण या ज्ञानदीप अकॅडमीच्या प्रांगणामध्ये आता 1600 मीटरच्या शूटकडं आपण आगेकूच करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या भरत्या ज्या आहेत ह्या आपल्यासाठी एक आव्हान आहे. कारण का आपण पाहत आहोत, आत्ताच पोलीस भरती पूर्णत्वाकडे जात आहे. कारण का जवळपास जिल्ह्यांचे ग्राउंड संपलेले आहेत. काही ठिकाणचे म्हणजे वरणगाव असेल किंवा आणखी दुसरे कुठले असतील SRPFचे ग्राउंड चालू आहे. बाकी दुसरीकडची भरती प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे. मुंबईची लेखी परीक्षासुद्धा झालेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी एक मार्क लिस्टसुद्धा लवकरात लवकर टाकतील. कारण का परवाच त्यांनी एक नोटिफिकेशन जारी केलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे की लवकरच आम्ही गुणांची यादी पण टाकत आहोत आणि 27 ते 28 एप्रिलपर्यंत या मेरिटसुद्धा लागलेलं असेल मुंबईचं आणि मीरा भाईंदरचं. विद्यार्थी मित्रांनो, झालेल्या पराजयावर किंवा जो काही ज्यांचा रणांगणामध्ये पराजय झालेला असेल किंवा अपयश आलेलं असेल, या अपयशात खचून न जाता येणाऱ्या ज्या संधी आहेत त्या संधी तुम्हाला आव्हान देणाऱ्या आहेत. त्यासाठी तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी कसं ट्रीट करायचं आहे, कसं तुम्हाला म्हणजे तुमच्यात आलेली मरगळ ही म्हणजे सोडून द्यायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला यशाकडे आगेकूच करायची, त्यासाठी आपल्याला नक्कीच प्लॅनिंगनं चालावं लागेल आणि ती प्लॅनिंग आपण दिवसेंदिवस करत आहोत. कारण का आत्ता सगळ्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे किंवा आव्हान आहे की आपण पाहत आहोत की एक खूप झालं तर या 1 जून ते 10 जूनच्या दरम्यान या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार आहे. कारण का हे सगळेचे सगळे अग्निवीरचे मुलं आहेत आणि या अग्निवीरच्या मुलांसाठी आपण एक नवीन बॅच सुरू केलेली आहे आणि या बॅचला प्रचंड असा प्रतिसाद आहे. कारण का की आपला निकालसुद्धा त्या पद्धतीनं लागलेला आहे. टेराटोरियल आर्मीचा निकाल असेल किंवा अग्निवीरचा निकाल असेल तर आपण आपल्या यूट्यूबला किंवा इंस्टाच्या ID ला जाऊन पाहू शकता. तर आणखी एक अग्निवीरचा रिझल्ट राहिलेला आहे. औरंगाबाद BRO आणि पुणे BRO या 2 ठिकाणचे रिझल्ट आपले बाकी आहेत आणि येणाऱ्या 5 मेपर्यंत ते रिझल्ट पण फ्लॅश होतील. त्यावेळेस पण या ज्ञानदीप अकॅडमीमध्ये जल्लोष झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का की हे असं एकमेव अकॅडमी आहे किंवा अशी अकॅडमी आहे की जेणेकरून त्या अकॅडमीमध्ये आल्यानंतर युवक हा नक्कीच गुलाल उधळून जातो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अपयशसुद्धा काही लोकांना येतं नाही अशातला प्रकार नाही. परंतु मित्रांनो, अपयशाचा इतिहाससुद्धा हा विजयानं पुसावा लागतो आणि तो विजय पुसण्यासाठी हे सगळे आता आपल्यासोबत जी ही टीम उभी आहे, ही जी तरुणाई उभी आहे, ही तरुणाईच ही एक दिवस अपयशाला यशामध्ये कन्व्हर्ट केल्याशिवाय राहणार नाही, अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.